बालगंधर्व रंगमंदिराचा 58वा वर्धापन दिन येत्या 24, 25 आणि 26 जून रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये साजरा केला जातो आणि गेली 19 वर्ष सातत्याने बालगंधर्व परिवार ट्रस्ट याचं आयोजन करतं. हा महोत्सव संपूर्ण पुण्यातील महाराष्ट्रातील कलावंतांसाठी विनामूल्य असतो. रंगभूमीवरील अनेक कला प्रकार या माध्यमातून साजरे केले जातात. भावगीत भक्तिगीतांपासून महिलांसाठी लावणी महोत्सव असेल, हिंदी चित्रपटगीतांची संगीत रंज असतील, नंतर अनेक परिसंवाद असतील, वेगवेगळ्या विषयांचे चर्चासत्र असतील, व्याख्यानं असतील, लहान मुलांसाठी नंतर कलावंतांचे जे मुलं 10वी-12वी उत्तीर्ण झाले त्यांचा सत्कार असेल, बबल शो असेल, जादूचे प्रयोग असेल, एकपात्री प्रयोग असेल, असे असंख्य कार्यक्रम विनामूल्य सादर केले जातात. आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रम आम्हाला पूर्ण करण्यासाठी आमचे टायटल स्पॉन्सर आहेत अल्विरा मोशन पिक्चर्स यांचे आभार मानतो. त्याचबरोबर पुणे महानगरपालिका जे आमच्याबरोबर संयुक्त विद्यामध्ये हा कार्यक्रम सादर करत आहेत त्यांचे आभार मानतो. या वर्षीचा जीवन गौरव ज्यांनी अनेक मराठी हिंदी ऑर्केस्ट्रामध्ये कलावंत घडवले असे आदरणीय मेलडी मेकर्सचे संस्थापक अशोक कुमारजी सराफ यांना देत आहोत. त्याचबरोबर जवळजवळ 100 पेक्षा जास्त कलावंतांचा सन्मान या 3 दिवसात पुरस्काराच्या माध्यमातून केला जात आहे. रंगभूमीमध्ये सर्व कला प्रकार या माध्यमातून सादर पण होणार आहे आणि त्यांचा सन्मानही होणार आहे. तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा, सर्वांनी उपस्थित राहावं. साधारणतः 3 दिवसाच्या महोत्सवामध्ये किती लोक किती प्रेक्षक येतात? आपण पाहिलं 3 दिवसात जवळजवळ 25 कार्यक्रम सादर केले जातात. या 25 कार्यक्रमाला पूर्ण सर्व कार्यक्रम हाऊसफुल असतात. त्याचबरोबर बरेच लोक बाहेर वोटिंग करून आपण ज्याप्रमाणे येत जात असतात. तर या माध्यमातून 3 दिवसामध्ये जवळजवळ 45 ते 50 हजार प्रेक्षक या बालगंधर्व रंगमंदिराला व्हिजिट करतात, त्या महोत्सवाला व्हिजिट. दीपाली कांबळे, सीईओ ऑफ अल्विरा मोशन एंटरटेनमेंट. खरं तर बालगंधर्व रंगमंदिर गेले अनेक वर्ष हा उपक्रम करत आहे. मला खूप लेट कळालं, त्यामुळे जसं कळाले तसं 3 वर्ष झाले मी या संस्थेबरोबर काम करत आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की मी एक कलाकार आहे आणि एकाच रंगमंचावर गेले अनेक कला मला बघायला भेटतात, अनुभवायला भेटतात. कारण बऱ्याच वेळा कलाकाराला पण खूप साऱ्या कला माहीत नसतात, कारण आपण ऍक्टिंग क्षेत्रात असू तर आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे कलाकाराला पण एक सगळ्या गोष्टी माहीत असणं कलेशी रिलेटेड हे पण खूप गरजेचं आहे. हा एक खरं तर माझ्यासाठी अभ्यास आहे, कारण मी आता सध्या ग्लोबल इन्स्टिट्यूट माल्टा येथे युरोपमध्ये फिल्म स्टडीज करत आहे, PhD करत आहे त्यावरती. त्यामुळे मला ह्या संस्थेमध्ये खूप शिकायला भेटतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेघराज सर असतील यांचं वेळोवेळी मार्गदर्शन होतं. त्याचप्रमाणे बालगंधर्व रंगमंदिरात जेवढे कलाकार आहेत आता माझ्या बाजूला बसलेले हे सगळेच वयाने पण माझ्यापेक्षा मोठे आहेत, अनुभवाने पण मोठे आहेत. त्यामुळे मी इथे फक्त एक स्पॉन्सर म्हणून नाही आलेली, कारण मला इथे प्रत्येकाकडनं शोभाताई आहेत. इथे मला अँकरिंग पण शिकायला भेटतं, ऍक्टिंग शिकायला भेटतं, मराठी जेवढे डिरेक्टर आहेत सगळा अनुभव मला इथे भेटतो आणि मला आणि माझ्या घरच्यांना ह्या गोष्टीचा खूप आनंद होतो. कारण आज जर एखाद्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही सगळं एकदम शिकायला गेलं तर 12 ते 13 लाख रुपये फीस भरावी लागते आणि मे बी हे लोकांना समजत नाहीये, पण मेघराज सर अगदी 3 दिवसात हे सगळं तुम्हाला अनुभवायला देत आहे. त्यामुळे माझी मीडियाला खरंच विनंती आहे की प्रत्येक घरात एक छोटा कलाकार आहे, आपल्या आजी आजोबांमध्ये देखील एक कलाकार आहे. त्या प्रत्येकाची कला जागृत व्हावी म्हणून तुम्ही त्यांना घेऊन या. नक्कीच त्या स्टेजवरती तुम्ही जेव्हा लाईव्ह परफॉर्मन्स बघता त्या कलाकाराला कळतं की काय चाललंय, त्या माणसाच्या त्या कला जिवंत होतात. त्यामुळे घरच्यांनाही एक आनंद वाटेल. त्यामुळे सगळ्यांनी मनापासून ह्या सोहळ्याचा आनंद घ्या आणि हा सोहळा ज्यांना घरी बसून बघायचा आहे तर मीडियाने त्यांच्यापर्यंत हा पोचवावा असे मी त्यांना विनंती करते. चौधरी बालगंधर्व परिवार ट्रस्टचे उपाध्यक्ष. दिनांक 24, 25, 26 जून 2026 या 3ही दिवसात बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन सोहळा संपन्न होत आहे. वास्तूचा वर्धापन दिन साजरा होणं हे एकमेव उदाहरण आहे. या 3 दिवसीय महोत्सवामध्ये माननीय अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विविध कला प्रकार सादर होणार आहेत. सुरुवातीच्या 24 तारखेला उद्घाटन समारंभ होणार आहे. ज्या उद्घाटन समारंभाला मुख्य अतिथी पुनीतजी बालन, माननीय उल्हासदादा पवार, माननीय राजेशजी पांडे आणि माननीय डॉक्टर संजय चौडियाजी हे प्रमुख पाहुणे म्हणून लावलेले आहेत. या उद्घाटन सोहळ्यामध्ये पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा सन्मान आपण करणार आहोत आणि त्याचबरोबर गेली 65 वर्ष ऑर्केस्ट्राच्या क्षेत्रावर ज्यांनी राज्य केलं असे मेलडी मेकर्सचे निर्माता दिग्दर्शक अशोक कुमार सराफ यांना जीवन गौरव पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहोत.
या व्यतिरिक्त या 3 दिवसीय सोहळ्यामध्ये लावणी, लोककला, भारूड, भजन, ऑर्केस्ट्रा, गोंधळ या विविध क्षेत्रातल्या 103 कलावंतांना बालगंधर्व गौरव पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहोत. 24, 25, 26 तीनही दिवशी वेगवेगळे कार्यक्रम आहेत, ज्याच्यामध्ये नाट्यसंगीत आहे, एकपात्री प्रयोग आहेत, जादूचे प्रयोग आहेत, बोलक्या बावल्यांचा कार्यक्रम आहे, महाराष्ट्राची लोकधारा आहे, लावणी आहे. हा लावणीचं वैशिष्ट्य की हा लावणी महोत्सव फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे. दरवर्षी त्याला खूप प्रतिसाद मिळतो. 3ही दिवस वेगवेगळ्या विषयांवर संगीत रजनी आहेत. एका दिवशी लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांना सांगीतिक श्रद्धांजली, दुसऱ्या दिवशी मेलडी मेकर्स आहे आणि तिसऱ्या दिवशी आशा भोसले यांचा हमारी आशा हा त्यांना सांगीतिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर 4 असे चित्रपट की जे गाजले आणि येऊ घातलेत, असे 4 चित्रपट, एक मामाच्या गोव्याला जाऊया, दुसरा देऊळ बंद 2, तुंबाडची मंजुळा आणि घबाडकुंड या 4ही ब्लॉकबस्टर चित्रपटातले दिग्दर्शक आणि कलाकार आवर्जून या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. हजेरीच लावणार नाही तर प्रेक्षकांबरोबर संवाद सुद्धा ते साधणार आहेत, आपले अनुभव तिथे कथन करणार आहेत आणि या महोत्सवाविषयी त्यांना जे वाटतं ते मनोगत सुद्धा ते इथे व्यक्त करणार आहेत. असा 3 दिवसीय हा भरगच्च महोत्सव साजरा होणार आहे. आवर्जून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, नक्की आपण सगळेजण या महोत्सवाला यावं. धन्यवाद.